कर्जत तालुक्यात मागील 2 वर्षांपासून ग्रामीण भागासह शहरी भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व क्षुल्लक कारणावरून अनेक वेळा लाईट जात असल्याने कर्जत महावितरणच्या भोंगर कारभाराबाबत ॲडव्होकेट कैलास मोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 20 जुलै 2024 रोजी कर्जत शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असा भव्य मूकमोर्चा काढण्यात आला होता। सदर मोर्चात कर्जत तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिला, तरुण, वयोवृद्ध यांसह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे नेते मंडळी यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवून मूकमोर्चाद्वारे महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आपला रोष दाखवून दिल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या ऐतिहासिक मूकमोर्चाची दखल घेऊन निवेदन स्वीकारले। सदर मूकमोर्चा प्रसंगी मुसळधार पाऊस असूनही अत्यंत शांततेत हा पार पडला। महिलांच्या शिष्टमंडळाच्या हस्ते मूकमोर्चाचे निवेदन कर्जत महावितरणचे उपविभागीय अभियंता प्रकाश देवके व पेन येथील मोर्चास सामोरे जाण्यासाठी आलेले महावितरणचे अधीक्षक अभियंता RB मानी यांना निवेदन देण्यात आले। मूकमोर्चाच्या निवेदनात वीज पुरवठ्याबाबत तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक समस्या मांडण्यात आल्या असून सदर समस्यांबाबत लवकरात लवकर तोडगा काढून योग्य सुधारणा करण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंता प्रकाश देवके व अधीक्षक अभियंता RB मानी यांनी दिले। निवेदनात नमूद केलेल्या समस्यांचे निराकरण आजपासून 31 जुलै 2024 पर्यंत केले गेले नाही तर संपूर्ण कर्जत तालुक्यातील नागरिक 1 ऑगस्ट 2024 पासून साखळी उपोषणाचे आंदोलन सुरू करतील। त्यासोबतच जोपर्यंत वीज ग्राहकांना महावितरण सुरळीत सेवा देणार नाही तोपर्यंत संपूर्ण कर्जत तालुक्यातील वीज ग्राहक बिल भरणार नाहीत। त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस महावितरण जबाबदार राहील। त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर 15 ऑगस्ट रोजी यापेक्षाही मोठे आंदोलन उभारले जाईल असे आवाहन ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी केले आहे। यावेळी वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने ॲडव्होकेट कैलास मोरे आणि प्रवीण गांगल यांनी उपस्थितांचे आभार मानत राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप केला। गेल्या 2-3 वर्षांपासून महावितरणच्या कारभाराबद्दल कर्जत तालुक्यातील सर्व गाव खेड्यामध्ये शहरामध्ये लोकांचा प्रचंड रोष आहे। 5-10 मिनिटांसाठी लाईट जाते ही गोष्ट समजू शकतो, परंतु ऐन गर्दीमध्ये सुद्धा 5-5, 6-6 तास लाईट जाते। कुठल्याही प्रकारचं त्याला कारण नाही, मनमानी कारभार आहे। तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित उत्तर दिली जात नाहीये। 15-20 वर्षापूर्वी जे पोल, ज्या तारा टाकलेल्या आहेत, जे डीपी ट्रान्सफॉर्मर टाकलेले आहेत त्याच्यात बदल केलेला नाहीये। आपल्याकडे 4 इन्कमरची गरज असताना 2 इन्कमरवर आपलं काम चालतोय आणि फीडर आपले मोठ्या अंतरावर आहेत, ते कमी अंतरावर असल्या पाहिजेत। अशा प्रकारचा सर्व तांत्रिक मुद्द्यांचा, कर्जतल्या सर्व समस्यांचा विचार करून आज आम्ही ते निवेदन देण्यासाठी हा मूक मोर्चा आयोजित केलेला। असल्या पावसामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने खेडोपाड्यातून लोक आज आली आणि यशस्वी मोर्चा केलेला आहे। आज आम्ही MSEB ला महावितरणाला निवेदन दिलेलं आहे तर आजपासून 31 जुलै पर्यंत जर तुमच्या कारभारामध्ये बदल झाला नाही तर आम्ही लाक्षणिक उपोषणच करणार आहेत। अन्यथा 15 ऑगस्टला आमची भूमिका असणार आहे, जर तुम्ही सेवा देणार नसेल तर आम्ही कुठल्याही प्रकारचं बिल भरणार नाहीये। आणि अशा प्रकारच्या या भूमिकेला कर्जत तालुक्याच्या सर्व नागरिकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आज अशा प्रकारचं हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून नो सर्व्हिस नो बिल ही मुवमेंट सुरू झाली तेव्हापासून 8 ते 10 दिवसामध्ये लाईट गेलेली नाहीये। याचा अर्थ काय माहितीये का? तुमच्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटचा काही प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या मानसिकतेचा आहे। ज्या प्रकारे 8 दिवसामध्ये बदल झालेला आहे तो बदल याच्या पुढे सुद्धा तुम्ही कायमस्वरूपी ठेवला पाहिजे। आणि हा बदल जर करून घ्यायचा असेल तर नागरिकांचा अशा प्रकारचा दबाव असणं सुद्धा गरजेचं आहे। आणि आजच्या मोर्चाची सर्वात जमेची बाजू अशी आहे तर आजचा मोर्चा अराजकीय होता। कुठल्याही राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांचा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नव्हतं। ही जी जनता आलेली आहे पूर्णपणे अराजकीय लोक आहेत। सर्वसामान्य जनतेने आजच्या मोर्चामध्ये सहभाग घेऊन आजचा मोर्चा हा यशस्वी केलेला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश जाधव, कर्जत। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।